कांदा निर्यात बंदी अचानक करू नये, राजेंद्र राऊतांची मागणी आहे। कांदा निर्यात बंद केल्यानं परदेशी खरेदीदार देशांकडून पर्यायी देशातून कांदा खरेदी केली जाते। कांदा पावडर प्रकल्प उभे करावेत अशी मागणी राजेंद्र राऊतांची आहे। तर मंत्री जयकुमार रावल यांना आमदार राजेंद्र राऊतांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, मराठवाडा, टोटल सोलापूर आणि बार्शी या ठिकाणी कांदा येतो। आपण जी निर्यातीला सातत्याने अचानक बंदी आणतो, अचानक बंद केली जाते। जर भाव अति वाढले, ठीक आहे, निर्यात बंद करावी लागते, मान्य, परंतु टप्प्याटप्प्यानं 10% अशी बंद करावी। अचानक बंद करू नये। अचानक बंद केल्यामुळे जो कांदा घेणारा वर्ग आपला तोही निराश होतो आणि पर्याय शोधतो। केंद्र सरकारची मदत घेऊन प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी करावं आणि कांदा चाळीच्या बाबतीमध्ये जे आपण छोटंसं अनुदान आहे त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करावी। या सगळ्या कांद्याच्या विषय संदर्भात बैठक लावण्यात येईल आणि आपल्याला बोलून आपल्याकडचे जो अनुभव आहे, आपल्याकडची माहिती आहे, ती माहिती घेण्यात येईल। आणि म्हणून अचानकपणे कुठला एक्सपोर्टचं धोरण घेणार नाही। एक्सपोर्टला प्रोत्साहित करण्याचं रोडटेप आपण त्याला 4% वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेलं आहे। प्रक्रिया संदर्भात मी बोललोय, पुढच्या काळामध्ये लाखो टन ही प्रक्रियावर आपण